थेसलोनिकरास दुसरे पत्र 2:13. थेसलोनिकरास दुसरे पत्र 2:13. पण बंधुजनांनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे. कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ व दानासाठी निवडले आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काही सांगते, बंधुजनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे. कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारण्यासाठी निवडले आहे. पहा, संत पौल या थेसलोनिकराच्या लोकांना काय म्हणते? आम्ही तुमच्या वतीने परमेश्वराचे आभार मानतो, आम्ही देवाची स्तुती करतो, कारण तारण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे अगदी पवित्र करण्यासाठी तुम्ही प्रथमफळ असे निवडले गेले आहात. पौल या ठिकाणी या थेसलोनिकराच्या लोकांना म्हणतो की देवाच्या राज्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र करण्यात तुम्ही प्रथमफळ असे निवडलेले आहात. त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. परमेश्वर मानवाला निवडते आणि तेही मात्र एक सामान्य व्यक्ती म्हणून नव्हे, साधारण व्यक्ती म्हणून नव्हे, तर प्रथमफळ व्यक्ती म्हणून, पहिली खास परमेश्वरासाठी असलेली किमती व्यक्ती म्हणून. पौल या ठिकाणी म्हणतो की पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र करण्यात तुम्हाला प्रथमफळ असं निवडलेलं आहे. प्रथमफळ म्हणजे देवासाठी खास, महत्वाचे पहिलं फळ. आता बघा, देवपित्याचं पहिलं फळ कोण आहे? प्रभू येशू. परमेश्वर पित्याचं प्रथम फळ प्रभू येशू आहे. प्रभू येशूने प्रथम मरणावर विजय मिळवला. प्रभू येशू पुनरुत्थित झाले. आज बायबल सांगते की देव आपल्या मानवाला सुद्धा त्याच्यासाठी प्रथम फळ म्हणून आपली निवड करते. देवासाठी खास, अनमोल. जर आपण बायबलचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल, विशेष करून जुना करार. पूर्वी काय होतं जुन्या करारामध्ये? ज्या पती पत्नींना जो पहिला मुलगा होईल, मुलगी, जे पहिलं बाल असेल, ती जन्माला येणारं पहिलं बाल त्यांच्यासाठी खास असायचं. कारण त्यांचा वंश चालवणारा तो पहिला मुलगा असायचा. आणि हा जो पहिला मुलगा असणार, तो मुलगा आपल्या बापाचं नाव चालवणार. मग त्या मुलाच्या हातात अधिकार, सत्ता किंवा घरदार, जमीन जागा किंवा आपल्या भावांचा अधिकार सर्व त्याच्या हातामध्ये असणार. त्याच्यापासून वंशावली सुरुवात होणार. त्याला बापाची जागा मिळणार. अगदी त्याच्या बाप त्याला आशीर्वाद देताना त्याच्या डोक्यावर उजवा हात ठेवून त्याला आशीर्वाद देणार की तो आता बापाच्या जागेवर येते, बापाचा वंश पुढे नेते म्हणून पहिला मुलगा, प्रथम फळ, याला फार महत्त्व होतं. खास म्हणजे त्या मुलाला किंमत अधिक देण्यात येत होती की तो बापाचा वंश चालवणार म्हणून आणि संपूर्ण अधिकार किंवा जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणार म्हणून. नेहमी बाप त्याच्या डोक्यावर उजवा हात, इतर मुलाच्या डोक्यावर बापाचा डावा हात असणार. पण मोठा मुलगा पहिल्या मुलाच्या डोक्यावर नेहमी बापाचा उजवा हात असणार. पहिल्या मुलाला बापाचा उजवा हात म्हणून मानला जायचा. म्हणून बाप नेहमी उजव्या हाताने आपल्या प्रथम जन्मलेल्या मुलाला आशीर्वाद द्यायचा. हालेलुया. आणि त्यानंतर जर आपण जुन्या कराराचा आणखीन अभ्यास केला तर ज्या वेळेला परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं, तेव्हा परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना नियम लावून दिले. ते नियम कोणते होते? परमेश्वर पित्याने जे त्याला लावून दिले होते. निर्गम 13:2 आणि गणना 3:13. बायबल सांगते की परमेश्वर पित्याने म्हटलं की तुमचे प्रथम जन्मलेले माझे आहेत. मग तुमची मुलं असू दे, गुरढोरांचे वत्स असू दे किंवा काही पण असू दे, हे जे काही प्रथम जन्मतील आईच्या उदरातून प्रथम येणारे माझे आहेत. ते माझे म्हणजे माझ्यासाठी ते पवित्र म्हणून आहेत. त्यांच्यावर माझा अधिकार आहे. प्रथम जन्मलेला तो मुलगा, मुलगी, प्रथम जन्मलेले ते बाल असू दे, या प्रथम जन्मलेले गुरढोर वत्स, याचे काही पण असू दे, या सर्वावर परमेश्वर पित्याची मालकी होती. परमेश्वर पित्याने म्हटले
किंवा शेतात पिकणाऱ्या पिकांचं पहिलं धान्य घेऊन असो, हे सर्व परमेश्वरासाठी अर्पिले जात होते. ते परमेश्वरासाठी प्रथम फल असे होते. आता बायबल सांगते प्रभू येशूमध्ये की आपण सर्वजण परमेश्वरासाठी प्रथम फल बनत आहोत. देवाचे खास, देवाचे प्रिय, देवाचे आवडते लोक आणि देव पिता आपल्या डोक्यावर त्याचा उजवा हात ठेवून आपल्याला आशीर्वाद देते. देवाचा उजवा हात म्हटलं तर त्याला पवित्र आत्माही म्हटलं जात आहे. आणि परमेश्वर आपल्या प्रथम लोकांना आपला पवित्र आत्मा सुद्धा देते, कारण देवासाठी आपण प्रथम फल आहोत. बायबल काय सांगते? आत्म्याच्या द्वारे पवित्रीकरणात आपण देवासाठी प्रथम फल असे निवडले गेलेले आहोत. आत्म्याच्या द्वारे पवित्रीकरणासाठी, देवाच्या राज्यासाठी आपण प्रथम फल असे मात्र निवडले गेलेले आहोत. देव पिता आपल्याला त्याच्या राज्यात, त्याच्यामध्ये प्रथम फल हा अधिकार देते किंवा प्रथम फल अधिकार देऊन तितकी किंमत परमेश्वर आपल्याला देते की आपण परमेश्वरासाठी खास, अनमोल आणि किमती आहोत म्हणून. बघा, जेव्हा देवाने याकोबाला निवडले आणि याकोबाला नाव दिले इस्रायल म्हणून, परमेश्वर पित्याने याकोबाची निवड केली, याकोबाला निवडले आणि याकोबाला इस्रायल हे नाव दिले. इस्रायल म्हणजे परमेश्वर पित्याचा सेनापती. देव पित्याने जेव्हा त्याला इस्रायल नाव दिले तेव्हा देव पित्याने याकोबाला म्हणजे इस्रायलला आपला प्रथम फल म्हणून निवडले. तसे देवाने त्याची योजना केली. बघा बायबल काय सांगते, इर्मिया 2:3, इस्रायल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथम फल असा होता. त्याला गिलून टाकणारे सर्व दोषी ठरले, त्याच्यावर अरिष्ट आले असे परमेश्वर म्हणतो. पहा, देवाने इस्रायलला प्रथम फल असे निवडले आणि इस्रायलला गिलून टाकणारे जे लोक होते त्या सर्वांना देवाने दोषी ठरविले, त्यांच्यावर अरिष्ट आले त्या लोकांवर. म्हणजे जो देवाचा प्रथम फल आहे त्याला जो कोणी त्रास देईल त्याला देव त्याचा नाश करील. वचन काय सांगते? इस्रायल देवासाठी प्रथम फल असा होता, त्याला गिलून टाकणारे म्हणजे त्याचा नाश करणारे म्हणजे इस्रायलला त्रास देणाऱ्या लोकांना देवाने दोषी ठरवले, त्यांच्यावर देवाने अरिष्ट आणले आणि त्यांचा नाश केला. म्हणजे जे लोक देवासाठी प्रथम फल आहेत, ज्यांना देव निवडते, जे देवासाठी खास आहेत, त्यांना जर इतर व्यक्ती त्रास देणार, इतर व्यक्ती पीडा देणार तर देव त्यांचा नाश करणार, कारण देवाने आपल्या लोकांना प्रथम फल असं निवडलेलं आहे. देव आपल्याला खास महत्त्व देते, म्हणजे आपण प्रभूमध्ये राहणार, त्याच्या सेवेत राहणार, त्याचे नियम पाळणार, त्याच्या आज्ञा पाळणार, तर देवासाठी आपण सर्वजण प्रथम फल असे बनले जाणार. पहिलं फल, खास फल परमेश्वरासाठी आपण बनणार, देवासाठी आपण खास असणार, मोठ्या योग्यतेचे आपण असणार आणि आपल्यासाठी परमेश्वर सर्व काही करणार. जे आपल्याला हवं आहे ते सर्व परमेश्वर देणार. पण त्यासाठी आपल्याला प्रभूच्या वचनात, प्रभूच्या नियमात आणि प्रभूच्या आज्ञेत चालावं लागेल. देवाचे नियम आपल्याला पाळावे लागतील, तर देवासाठी आपण प्रथम फल असे बनले जातील. पहा, बायबल काय सांगते की देवासाठी आपण किती खास आणि किती किमती आहोत ते. वचन काय सांगते? पहा, देवाने आपल्याला त्याच्यासाठी प्रथम फल असं आपल्याला बनवलेलं आहे की आपण त्याच्यामध्ये राहावे म्हणून. म्हणून याकोबाचे पत्र 1:18 आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फल व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला. काय सत्यवचन? या सृष्टीतले सर्व निर्मितीत आपण त्याचे प्रथम फल व्हावे म्हणून त्याने आपल्याला, प्रभू येशूने आपल्याला सत्यवचनाने जन्म दिला. सृष्टीचे प्रथम फल. बघा, देव पित्याने प्रथम आदामाला बनवले, आदामाला घडवले. पृथ्वीमधला पहिला पुरुष जो होता तो आदाम होता, ज्याला देव पित्याने स्वतः कष्ट घेऊन, मेहनत घेऊन देवाने त्याला बनवले. त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकिला तेव्हा तो जीवधारी प्राणी बनला. देवाने असं बनवलं होतं आदाम की तो देवाच्या प्रतिरूपाचा असून जे ज्ञान, जे सामर्थ्य, जे तेज, जे पवित्र आत्मेचे दान,
जे परमेश्वरामध्ये आहे, ते सर्व गुण परमेश्वर पित्याने या आदामामध्ये ठेवले होते. बघा, उत्पत्ती 2:21-24 देवाने जेव्हा आदामाला झोपून त्याची फासली काढली आणि मग ती आदामाकडे आणली. डायरेक्ट आदाम म्हणतो, माझ्या हाडातला माझ्या मांसातला मांस, हिला नारी बनावी, कारण हिला नरापासून बनवलेले आहे. आदामाला कळालं कसं? आदामाला तर देवाने गाढ निद्रा झोप आणली होती, तो झोपी गेला होता. मग आदामाला कळालं कसं? आदामाचा देह झोपला होता, आत्मा नाही, आत्मा जागा होता. आत्म्याच्या द्वारे आदामाला या गोष्टी माहिती होत्या की त्याच्या शरीरात काय घडत आहे. कारण देवाने मानवाला बनवताना फक्त आपलं रूपच नाही, आपलं सामर्थ्यही त्याला दिलं होतं. पहिला पुरुष जो देवाचा आवडता खास होता, ज्याला देवाने आपल्या हाताने बनवलं, आपलं रूप, आपलं सामर्थ्य परमेश्वराने त्याला दिलं होतं आदामाला. म्हणून बघा, प्राणी, पक्षी, जीव, जंतू जे काही आदामाकडे आणले त्या सर्वांना नावं आदामाने दिली आणि जी नावे आदामाने दिली ती नावे त्यांना पडली गेली. आदामाने त्या सर्वांना नावं दिली. उत्पत्ती 2:19 काय संधी वचन संधी की मात्र जी नावे देवाने त्यांना आदामाकडे आणले आणि आदाम कोणती नावं देतो हे परमेश्वर पित्याने पाहिले आणि जी नावे आदामाने दिली बायबल सांगते तीच नावे त्यांना पडली गेली. आपण प्राणी पाहतो, पक्षी पाहतो, ही नावं कोणी दिल्यात माहिती? आदामाने दिल्यात. कितीतरी जातीचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, जीव जंतू आहेत, या सर्वांना नावे आदामाने दिले. आपल्या एका मुलाला एका मुलीला नाव द्यायचं असेल तर मात्र ते जन्माला येण्याच्या अगोदरपासून आपण विचार करतो. जन्माला येण्याच्या अगोदर 7-8 महिन्यापासून अगोदर जन्म झाल्यावर सुद्धा 1-1.5-2 महिना थांबतात, वाट पाहतं काय नाव द्यायचं काय नाही. एवढे दिवस वाट पाहता, नेटवरून सर्च करणं, ह्याला विचारणं त्याला विचारणं, ह्या नाव चालतं काय त्या नाव चालतंय काय देऊ, हे देऊ का ते देऊ, नक्की कोणतं देऊ. अनेक महिने घालवतात एक नाव देण्यासाठी. परंतु या सृष्टीमध्ये अनेक जातीचे प्राणी, पक्षी, जीव, जंतू या सर्वांना नावे आदामाने दिली. बघा, काही प्राण्यांची नावे तर आपल्याला येतात, प्राणी पक्ष्यांची नावे येतात, काही नावे सुद्धा आपल्याला माहिती नाही. अगदी आता नवीन नवीन आपल्याला नावे आपल्या कानावर पडत चाललेली आहेत. हा, अमुक प्रकारचे पण प्राणी आहेत का, पक्षी आहेत का, अशी पण नावं आहेत का, अशी पण नावं असतात का. आता अनेक काही गोष्टी आता माहिती पडायला लागल्या जे घडून हजारो वर्ष लोटून गेलेले आहेत. मग विचार करा, आदामाने सर्व एकाच वेळी इतक्या साऱ्या लोक, प्राण्या, पक्षी, जीवजंतू सर्वांना नावे कशी दिली आणि बरोबर त्यांच्याप्रमाणेच नावं त्यांना दिली. जसे आहेत तशी नावं त्यांना मिळाली, तशाच प्रकारे नावे. म्हणजे आदाम किती बुद्धिमान होता, किती ज्ञान आदामामध्ये होतं. विचार करा, परमेश्वरासारखं ज्ञान आणि बुद्धी आदामामध्ये होती. आदामाने जेव्हा पाप केलं, फळ खाल्लं, तेव्हाच तो बिघडला, तेव्हा त्यात तो ज्ञान सामर्थ्य सर्व गमावून बसला. आदामाला देवाने खास महत्वाचं बनवलं होतं. आज परमेश्वर पिता म्हणत आहे, मी तुम्हाला जन्म देत आहे अशासाठी की सृष्टीतले प्रथम फल तुम्ही मला व्हावे म्हणून. मग देवासाठी जर आपण प्रथम फल आहोत तर देव पिता त्याच्या पवित्र आत्म्याने, पवित्र आत्म्याच्या ज्ञानाने, बुद्धीने आपल्याला भरणार. आपण तितके सामर्थ्यवान बनले जाणार, कारण सृष्टीतले प्रथम फल असं देव आपल्याला बनवत आहे. या पृथ्वीमध्ये पहिलं फळ देव आपल्याला बनवत आहे. जर आपण देवाच्या मार्गात चालणार, वचनात चालणार, नियमात चालणार तर बायबल सांगते प्रभू येशू आपल्याला या सृष्टीतले प्रथम फल आपण व्हावे म्हणून सत्य वचनाने त्याने आपल्याला जन्म दिला आहे. देवासाठी आपण प्रथम फल आहोत, देवासाठी आपण खास आहोत, देवासाठी आपण किमती आणि महत्वाचे आहोत. देव पिता मात्र आपणावर प्रीती करत आहे, देव पिता आपणावर प्रेम करत आहे. तो आपल्या प्रत्येकाला त्याच्यासाठी प्रथम फल असं निवडत आहे. म्हणून रोमकरसपत्र 8:23 आपल्याला आत्मा हे प्रथम फल मिळाले आहे. पवित्र आत्मा सुद्धा प्रथम फल असं आपल्याला मिळालेलं आहे. जर जुना करार आपण पाहिला, पूर्वी काही लोकांवर पवित्र आत्मा यायचा, तो काही वेळापुरता, काही कार्यापुरता. काही लोक असे होते ज्यांच्यावर कायम स्वरूप देवाचा आत्मा होता, पण अनेक असे लोक होते ज्यांच्यामध्ये काही वेळापुरता, कालापुरता, काही कार्यापुरता देवाचा आत्मा यायचा. जसे की शमशोन, काही कामासाठी तेवढ्याच पुरता देवाचा आत्मा त्याच्यामध्ये यायचा. शोलामध्ये सुद्धा काही वेळापुरता देवाचा आत्मा त्याच्यावर यायचा. म्हणजे असे अनेक लोक होते ज्यांच्यामध्ये काही कार्यासाठी, काही वेळापुरता देवाचा आत्मा यायचा, कायम स्वरूप त्यांच्यामध्ये राहत नव्हता. दाविदामध्ये मात्र कायम स्वरूप संचारत होता.
अनेकांमध्ये काही म्हणजे देवाचे खास असे होते ज्यांच्यामध्येच कायम स्वरूप राहायचा, पण काही असे होते ज्यांना फक्त वेळेपुरता मिळायचा, कायम नाही मिळायचा. पण जेव्हा प्रभू येशूने या मृत्यूवर विजय मिळवला, म्हणजे जसं की सर्व पाप आपल्या स्वतःवर घेऊन वधस्तंभाला खिळून साऱ्या मानवजातीला पापातून मुक्त केले आणि देवपित्याकडे विनंती केली, तेव्हा देवपित्याने आपला पवित्र आत्मा पाठवला, जो प्रेषितांवर उतरला. प्रेषितांचे कृत्य 2 अध्यायामध्ये जेव्हा प्रेषितांवर पवित्र आत्मा उतरला, तेव्हा ती पवित्र आत्म्याने 120 लोकांचा समुदाय होता, हे सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले आणि पवित्र आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसे ते अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये परमेश्वर पित्याची स्तुती करू लागले. आणि अशा प्रकारे प्रेषित शिष्य प्रभूचे लोक यांच्यामध्ये कायम स्वरूप उतरला पवित्र आत्मा. म्हणून बायबल सांगते की प्रभू येशूच्या द्वारे आज आपल्याला पवित्र आत्मा प्रथम फळ म्हणून मिळालेला आहे, जो पूर्वी इतका लोकांना मिळू शकत नव्हता. पण प्रभूने जेव्हा विजय मिळवला तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला प्रथम फळ असा मिळाला. हालेलुया, हालेलुया. आणि या आत्म्याने आपण भरले गेले. देवाचा आत्मा सुद्धा प्रथम फळ आहे. आणि देव पवित्र आत्मा कोणाला देतो? जे देवासाठी प्रथम फळ आहे त्यांना प्रथम फळ पवित्र आत्मा त्यांना देतो. कारण पवित्र आत्मा सामान्य साधारण आत्मा मिळत नाही, शक्तिशाली आत्मा आहे, जो स्वतः परमेश्वर आहे. पवित्र आत्मा ज्याच्या पुढे सैतानाची, दुष्ट आत्मेची कसलीच ताकद चालत नाही, इतका तो सामर्थ्यवान आहे पवित्र आत्मा. आणि हा पवित्र आत्मा परमेश्वर पिता आपल्याला देते. हा पवित्र आत्मा परमेश्वर पिता आपल्याला देते. आपल्याला या आत्म्याने परमेश्वर पिता मात्र भरत आहे की आत्म्याच्या द्वारे आपण भरले जावे, परमेश्वरामध्ये वाढावे आणि परमेश्वराची आपण सेवा करावी. म्हणून देवपिता त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्याला भरतो, कारण आपण देवासाठी प्रथम फळ असे आहोत. देवाने आपल्याला त्याच्यासाठी प्रथम फळ असं खरेदी केलेलं आहे, विकत घेतलेलं आहे. बायबल काय सांगते पहा, रोमकरास पत्रामध्ये 16:5 माझा प्रिय अपनत याला सलाम सांगा, तो ख्रिस्तासाठी आशा देशाचे प्रथम फळ आहे. कोण काय म्हणतो पहा, संत कोण म्हणतो की अपनत याला सलाम सांगा, कारण तो प्रभू येशूसाठी, ख्रिस्तासाठी आशा प्रांताचे प्रथम फळ. का तो आशा प्रांतासाठी प्रथम फळ बनला गेला? तोही प्रभू येशूसाठी. अर्थात आशा प्रांतामध्ये हा आपण जो होता तो आशा प्रांतात कदाचित त्यावेळेला पहिल्यांदा तो प्रभू येशूकडे वळाला असणार, किंवा मात्र महत्वाची गोष्ट त्याने प्रभूला असं कबूल केलं असणार किंवा प्रभूची अशी तो सेवा करत असणार जी सेवा, जे कार्य इतरांपेक्षा सामर्थ्यवान असणार, किंवा त्याने आपलं संपूर्ण जीवन प्रभूला अर्पण केलं असणार, बलिदान केलं असणार. तो प्रभूच्या सेवेत तत्पर असणार, कार्यात तत्पर असणार, किंवा त्या व्यक्तीच्या द्वारे अनेक लोकांची घडण झाली असणार. म्हणून पौल त्या संबंधाने म्हणत आहे की ख्रिस्तासाठी, प्रभू येशूसाठी आशा प्रांताचे प्रथम फळ अपनत हा आहे. म्हणून तो त्याला महत्व देते संत पौल की तो परमेश्वरामध्ये तो वाढत असणार, सेवा करत असणार. म्हणून पौल त्याला प्रिय व्यक्ती म्हणतो. माझा प्रिय म्हणजे पौल त्याला किती किंमत देते, किती आदर देते पहा संत पौल, कारण तशी तो सेवा करत होता. आता जसं की मात्र जे कार्य करतात, सेवा करतात, परमेश्वरामध्ये वाढतात, त्यांना नेहमी ब्रदर महत्त्व देतात. सांगतात हा हे लोक असे कार्य करतात, ते केंद्राचे खास लोक आहेत, किंवा ही व्यक्ती खास आहे केंद्राची, कारण का ते कार्य करत आहे, त्या प्रकारे सेवा करत आहेत म्हणून ते खास बनले जातात. कार्य करत नाही, सेवा करत नाही, तर मग ते खास बनणार. आपण परमेश्वरामध्ये वाढणार, परमेश्वराची सेवा करणार, तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून देवासाठी आपल्याला प्रथम फळ बनायचंय, देवासाठी खास बनायचंय. करंथीकरास पहिले पत्र 16:15 बंधुजनो, तुम्हाला स्तेफनच्या घराण्याची माहिती आहे, ते अखयाचे प्रथम फळ आहे आणि त्याने आपणास पवित्र जनाच्या सेवेला वाहून घेतले आहे. काय सांगते? वचन सांगते स्तेफनच्या घराण्याची तुम्हाला माहिती असणार, ते अखया प्रांताचे प्रथम फळ. स्तेफनच्या घराने, कुटुंबाने
विशेष करून पवित्र जनांची सेवा करायला. जे प्रभूचे सेवक होते, प्रभूचं कार्य करत होते, अशा लोकांची सेवा स्तेफनचे कुटुंब करत होते, स्तेफनचे घराणे. म्हणून अखिया प्रांताचे प्रथम फल स्तेफनचं घराणं बनलं. बायबलमध्ये अखिया प्रांताला फार महत्त्व आहे. अखिया प्रांत आणि मासेदोनिया ही प्रभूमध्ये म्हणजे पोलाच्या कार्यामध्ये खास 2 प्रांत होते. अखिया प्रांत आणि मासेदोनिया जे परमेश्वराची सेवा करत तर होते, परंतु पवित्र जनांना पण ती मदत करायचे. मासेदोनिया तर गरीब नगर होतं, गरीब ठिकाण होतं. म्हणजे तिकडे गरीब लोक राहत होते मासेदोनियात, पण तरी सुद्धा ते दानधर्म करण्यात, पवित्र जनांची सेवा करण्यात पहिल्या क्रमांकावर होते. अखिया प्रांत आणि मासेदोनिया पवित्र जनांची सेवा करणारे हे 2 प्रांत होते. देवाची सेवा करत होते, पवित्र जनांची सेवा करत होते, दानधर्म करायचे, गरिबांना पण मदत करायचे ते. आणि त्यामुळे अखिया प्रांत आणि मासेदोनिया संत पोलाच्या काळात पहिल्या क्रमांकावर आले होते, कारण तसं ते कार्य करत होते. गरीब असून सुद्धा इतकं परमेश्वराची ते सेवा करत होते. आणि या अखिया प्रांतामध्ये स्तेफनचे घराणे खास होते, जे अखिया प्रांतासाठी प्रथम फल बनले गेले, कारण त्या प्रकारे ते देवाची सेवा करत होते, देवाचं कार्य करत होते. पण ब्रदर काही कोण म्हणतात अमुक गावातली ही व्यक्ती विश्वासामध्ये 1 नंबर आहे, ही व्यक्ती भरपूर विश्वास आहे म्हणून, म्हणजे त्या संपूर्ण गावात त्या व्यक्तीला पहिला क्रमांक मिळतो म्हणून, कारण ती व्यक्ती तितका विश्वासू आहे, परमेश्वराच्या सेवेत आहे, कार्यात आहे, मग त्या संपूर्ण गावात त्या व्यक्तीला पहिला क्रमांक मिळतो. तशा प्रकारे स्तेफनचे घराणे अखिया प्रांतामध्ये पहिल्या क्रमांकावर होते, प्रथम फल होते, कारण त्या प्रकारे ती प्रभू येशूची सेवा, पवित्र जनांची सेवा ते करत होते. म्हणून त्यांना प्रथम फल हा अधिकार मिळाला किंवा हा क्रमांक त्यांना मिळाला. हालेलुया. प्रभू आपल्याला त्याच्यामध्ये प्रथम फल बनवत आहे. जर आपण प्रभूचे नियम पाळणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार, तर प्रभूसाठी आपण प्रथम फल बनणार. पुढे बायबल सांगते प्रकटीकरण या पुस्तकामध्ये 14 अध्याय 1 ते 5 वचनात 1,44,000 शिक्का मारण्यात आला. हे कोण होते? हे प्रभूचे दास आहेत. हे 1,44,000 प्रभूचे दास आहेत, ज्यांच्या मुखात कपट आढळले नाही, जे कधी खोटे बोलले नाही, ना कपट ना असत्य आढळलं, ज्याने स्वतःला मलिन केलं नाही, श्री संगमाने मलिन न झालेले, पूर्ण पवित्र आणि शुद्ध असलेले 1,44,000 इसम मनुष्य हे प्रभू येशू बरोबर फिरतात. प्रभू बरोबर जिथे कुठे प्रभू येशू जातो तिथे प्रभू बरोबर फिरणारे हे प्रभूचे दास आहेत 1,44,000. आणि प्रभूसाठी प्रथम फल असे माणसातून विकत घेण्यात आलेले. कैसा ते बायबल? माणसातून त्यांना देवासाठी, प्रभू येशूसाठी प्रथम फल म्हणून खरेदी केली त्यांना. हालेलुया, हालेलुया. म्हणजे या जगातून, मनुष्यातून त्यांना खरेदी केलेलं आहे की ते प्रभूचे दास आहेत. प्रथम फल प्रभूचे पहिले तेच आहे. 1,44,000 ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला, पित्याच्या पुत्राचा शिक्का, पित्याच्या नावाचा, पुत्राच्या नावाचा. हे कोण आहेत माहिती? 1,44,000. शक्यता तेच लोक आहे ज्या प्रभू येशूचा जन्म झाला तेव्हा यरुशलेमेच्या आसपास जितके इस्रायलचे प्रांत होते, जेवढी लहान बालकं होती, जे जन्मापासून 2 वर्षापर्यंत होती, त्या सर्व बालांची हत्या केली, कत्ल केली हेरोद राजाने. मत्ती 2 अध्यायामध्ये त्या बालांची हत्या करण्यात आली, त्या बालांची कत्ल करण्यात आली. हीच बालं प्रभू येशूचे दास बनले, कारण हे इस्रायल वंशजातले आहेत. आणि वचन सांगते ते कधीच खोटं बोलले नाहीत, कारण ती लहान बालकं होती, असं ते खोटे काय त्यांना ठाऊक नाही. त्यांच्या मुखात काही कपट आढळले नाही, स्त्री संगमाने मलिन झाले नाही, म्हणजे त्यांचं लग्न पण झालं नव्हतं की स्त्री बरोबर त्यांचं काही नातं नव्हतं, पूर्ण पवित्र. आणि म्हणून हेच ते प्रभूचे दास. तर वचन काय असतं ते पहा, प्रकटीकरण या पुस्तकात 7 अध्यायामध्ये त्यामध्ये त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे की याकोबाची जी मुलं आहेत, विशेष करून त्या सर्व मुलांमध्ये एकच मुलाचं नाव तिथे मिळत नाही, दान म्हणून. हालेलुया.
स्वर्गाच्या राज्यात झाली. आज प्रभू बरोबर 30 बालकं म्हणजे ते प्रभूचे दास आहेत, जे मोठे झालेले आहेत, प्रभूचे दास आहेत. प्रभू जिथे कुठे जातो प्रभू बरोबर फिरणारे हेच ते प्रभूचे दास आहेत. आणि माणसातून प्रथम विकत घेतलेले, कारण त्या अगोदर प्रभूने वधस्तंभावर बलिदान दिलं नव्हतं, मनुष्य पापातून मुक्त झाला नव्हता. त्या अगोदरच प्रभू येशूसाठी ते रक्त साक्षी बनले होते निष्पाप असताना. म्हणून ते प्रभूसाठी प्रथम फल असं खरेदी करण्यात आले, विकत घेण्यात आले आणि प्रभूसाठी ते खास बनले गेले. हालेलुया, हालेलुया. प्रभूसाठी ते मात्र महत्वाचे बनले गेले. म्हणजे प्रभू आपल्याला त्याच्यामध्ये आज प्रथम फल असं खरेदी करत आहे, प्रथम फल असं विकत घेत आहे की आपण त्याच्यासाठी प्रथम खास महत्वाचे आणि किमती बनले जावे. त्याची पहिली मुलं, त्याची लाडकी मुलं आपण बनावे म्हणून. पण हे कधी घडेल? जर आपण त्याच्या वचनात, नियमात, आज्ञेत चालतील तर मात्र घडलं जाईल. आपण देवाच्या नियमात, आज्ञेत राहणारच नाही तर हे घडणार नाही. कारण कोरिन्थीकरास पहिले पत्र 15 अध्याय 20 ते 24 वचनात प्रथम जन्मलेला प्रभू येशू आहे, ज्याने मृत्यूवर विजय मिळवला. आणि प्रथम फल प्रभू येशू आहे. आणि आज हे प्रथम फल प्रभू येशू आपल्याला म्हणून हे ते स्थान किंवा तो अधिकार प्रभू आपल्याला देते. प्रथम फल कोण आहे देवाचं? प्रभू येशू. प्रथम मृत्यूतून जन्मलेला पण कोण आहे? प्रभू येशू. आणि प्रभू येशूचं स्थान पिता किंवा प्रभू येशू आज आपल्या सर्वांना देते की आपण सुद्धा देवासाठी प्रथम फल बनावे, खास बनावे म्हणून. म्हणून बघा इर्मिया 31 अध्याय 8 ते 9 वचन सांगते की प्रभू आपल्या लोकांना त्यावेळी बोलवेल, म्हणजे अनेक लोक प्रभूकडे येतील. अश्रू गाळीत येतील, प्रसूत वेदना लागलेल्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, लुली लंगडे, अशा आजारी लोक, रडत ठोकर खालेले लोक, हे सर्व अश्रुपात करीत प्रभूकडे येतील. आणि मग प्रभू त्यांना अशा मार्गाने चालविल की ते पुन्हा ठोकर खाणार नाही. आणि प्रभूसाठी ते प्रथम जन्मलेले असे होतील. प्रथम प्रिय, देवासाठी ते प्रथम प्रिय जन्मलेले असे ते होतील. म्हणजे अनेक लोक प्रभूकडे येतील, प्रभूचा आश्रय घेतील, प्रभूकडे विनवणी करतील, प्रभूचा धावा करतील, प्रभूला शरण येतील आणि ते प्रभूसाठी प्रथम बनले जातील. परमेश्वरासाठी ते प्रथम फल बनतील. म्हणजे प्रभू आपल्याला त्याची लाडकी मुलं, प्रिय मुलं, प्रथम मुलं अशी मात्र बनवते की आपण प्रभूमध्ये वाढावे, त्याच्यामध्ये चालावे. जर देवाचे प्रथम मुलं तर वारीस आपण, हक्कदार आपण, अधिकारी स्वर्गाचे आपण, देवाच्या राज्याचे अधिकारी आपण बनले जाणार. देव आपल्याला सर्वात मोठी किंमत देते, मोठा दर्जा परमेश्वर आपल्याला देते. मग आपल्याला प्रभूमध्ये वाढायचं आहे. मग आपल्याला निराश होण्याची गरज नाही, दुःखी होण्याची गरज नाही. देवाच्या मी प्रथम फल मग आम्हाला चिंता कसली? मग जीवनात दुःख आहे, संकट आहे, समस्या आहे, कर्ज आहे किंवा निराशा, अनेक गोष्टी सर्व दूर होईल. आपण जसजसे देवात वाढत जातील तसतशी सारी बंधने तुटतील, संकटे दूर होतील. कारण आपण देवाची प्रिय प्रथम जन्मलेली मुलं, आपण वारीस आहोत, आपण हक्कदार आहोत. पित्याचं, आपल्या स्वर्गीय बापाचं जे आहे ते सर्व आपलं बनलं जाते. मग का गरीब, का दुःखी, का निराशात, का आजारात, का विकारात मुलीच नसणार. आपण शांती, सुख, समाधानात जीवन जगणार. कारण देवाच्या आपण प्रथम मुलं आहोत म्हणून, प्रथम फल असे आहोत म्हणून. म्हणून आपल्याला प्रभूमध्ये वाढायचे, प्रभूमध्ये जीवन जगायचे, प्रभूचे नियम पाळायचे, ज्याद्वारे आपण प्रभूच्या कृपेने, अनुग्रहाने आणि